गुढीपाडव्याला पंतप्रधान नरेंद्र मोदींचा नागपूर दौरा. मोदींच्या दौऱ्यादरम्यान कडक सुरक्षा व्यवस्था. 47 चौकांमध्ये होणार पंतप्रधानांचं दिमाखदार स्वागत. शासकीय कर्मचाऱ्यांना गुढीपाडवा गिफ्ट. केंद्र सरकारकडून महागाई भत्त्यात वाढ. महागाई भत्ता 53 वरून 55%वर. शेतकऱ्यांचा गुढीपाडवा गोड. आजपासून नमो शेतकरी योजनेचा निधी येणार. शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार 2000 रुपये. त्र्यंबकेश्वर येथील काँक्रिटीकरणाचा वाद वाढण्याची शक्यता. गोदावरीच्या प्रवाहासाठी काँक्रीट काढण्याचा निर्णय. भाजी विक्रेते विरोध करण्याची शक्यता. नांदेडच्या कृषी विभागात 6 कोटींचा घोटाळा. 11 कृषी पर्यवेक्षकांसह 3 कृषी केंद्र चालकांवर फसवणुकीचा गुन्हा दाखल. ठिबक सिंचन वाटपात घोटाळा झाल्याचं निष्पन्न. कुणाल कामराला अंतरिम जामीन मंजूर. 7 एप्रिलपर्यंत अटक न करण्याचा मद्रास उच्च न्यायालयाचा दिलासा. मुंबई पोलिसांसमोर 31 मार्चला हजर राहण्याचे आदेश. शनी शिंगणापूरमध्ये लाखो भाविकांची गर्दी. शनी अमावस्येचा मुहूर्त साधत भाविक शनी दर्शनासाठी दाखल. अत्याचार प्रकरणात आसाराम बापूला दिलासा. गुजरात हायकोर्टाकडून वैद्यकीय कारणास्तव 3 महिन्यांचा अंतरिम जामीन. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.